नमस्कार मित्रांनो, शार्विक अकॅडमीमध्ये करिअर अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण केलेल्या कमिटमेंटनुसार जो आपला 30x30चा जो प्लॅन आहे, आज आपला तिसरा दिवस आहे. ठीक आहे. आपण पहिल्या दिवशी ओव्हरव्ह्यू पाहिला, कुठल्या कुठल्या सरकारी नोकऱ्या आहेत, कुठले कुठले सरकारी दार आहेत ज्याच्याकडनं आपणाला जाता येतं. त्याच्यानंतर आपण पहिल्या दिवशी म्हणजे काल पाहिलं की पोलीस भरतीबद्दल संपूर्ण ए टू झेड माहिती बघितली. पोलीस भरतीमध्ये काय छोटे छोटे न्युआन्सेस आहेत ते बघितलं. पोलीस भरतीमध्ये कसं जायचं, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन बघितलं, आपली स्ट्रॅटर्जी बघितली, सगळं बघितलं. ही झाली राज्य शासनाची वर्दी. आज जर वर्दीच पाहिजे असेल आणि राज्य शासनामध्ये जर कॉम्पिटिशनमुळे किंवा काही अन्य कारणामुळे जर जाता येत नसेल, तर आपल्यासाठी जे दुसरं द्वार आहे ती आहे SSC GD कॉन्स्टेबल, म्हणजे स्टाफ सिलेक्शन बोर्ड आहे. SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन, त्याची जी GD आहे, GD म्हणजे जनरल ड्युटी कॉन्स्टेबल. कॉन्स्टेबल म्हणजे शिपाई, आपण बघितलंय काल. ठीक आहे. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये शिपाई म्हणजेच केंद्र सरकारची वर्दी. 10वी पासवर आपण बघितलंय मागे किती होतं, पोलीस भरतीसाठी 12वी पास होती आणि पोलीस भरतीमध्ये सुद्धा 10वी पाससाठी संधी आहे. कुणासाठी? बँड्समनसाठी, फक्त बँड्समनसाठी. ठीक आहे. आणि ही परीक्षा मराठीत आहे का? तर यस, मराठीमध्ये ही परीक्षा आहे. कुठले कुठले आहेत हे संपूर्ण ए टू झेड आणि 6 महिन्याचा प्लॅन हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत. ठीक आहे. चला सुरू करूया. तर आज आपण काय शिकणार, तर सगळ्यात पहिलं की SSC GD म्हणजे काय. GD म्हणजे जनरल ड्युटी, याचं ए टू झेड बघणार आहेत. जी जाहिरात आहे मागची 2025ची जाहिरात आपल्याकडे आहे, त्या जाहिरातीनुसारच आपण सगळा डेटा अनालाइज करणार आहेत. कारण बऱ्यापैकी आपण इकडे तिकडे पाहण्यापेक्षा जर जाहिरात वाचली तर जाहिरातीमधनंच बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होऊन जातात. ठीक आहे. कोणते फोर्सेस आहेत, पात्रता काय, प्रक्रिया काय, हे सगळं आपण जाहिरातीनुसार बघूया. पेपर आणि मैदानाचं संपूर्ण गणित याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. या सगळ्या पेपरमध्ये पोलीस भरतीचा अभ्यास करणाऱ्यांनी SSC GD कसं करायचं, कारण जे लोक पोलीस भरतीचा अभ्यास करतात डायरेक्टली जर तुम्ही SSC GDचा पेपर दिला तर निघण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. म्हणून म्हणलं की हे गणित खूप महत्त्वाचं आहे, आपण इथं बऱ्यापैकी वेळ घालूया. ठीक आहे. त्याच्यानंतर पोलीस भरतीवरती SSC GD हे तुम्हाला सांगतो आणि त्याच्यामध्ये दोन्हीचं कंपॅरिझन सांगतो की काय फरक आहे, सो दॅट की तुम्हाला काय बदलावं लागेल हे तुम्हाला कळेल. ठीक आहे. आणि नंतर आपली स्ट्रॅटर्जी ॲज युज्युअल. ठीक आहे. तर सगळ्यात आधी ह्या गोष्टी लक्षात घ्या. मागची जी जाहिरात होती त्याच्यानुसार चालू सायकल जी आहे त्याच्यानंतर 25,478 जागा होत्या. या जागा असं म्हणतात की SSC GDच्या जागा हे 50,000, 40,000, 37,000, 38,000 अशा निघतात. यावर्षी बऱ्यापैकी कमी निघालेत आणि जोपर्यंत फायनल रिझल्ट लागेल तोपर्यंत या जागा वाढतील असं बऱ्याच जणांचं मत आहे. म्हणजे दरवर्षी सुद्धा या जागा वाढतच राहतात. ठीक आहे. बऱ्यापैकी जागा असतात, त्याच्या काही काळजी करायचं कारण नाही. ह्याच्यामध्ये एक आहे की पात्रता जी आहे ना, सगळ्यात मोठा दार किमान पात्रता ही 10th आहे. म्हणजे 10वी पास जरी असाल तरी तुम्हाला ही परीक्षा देता येते. 12वी परीक्षा पास व्हावी असं याचं एलिजिबिलिटी नाही. 10वी जरी असेल तरी काही अडचण नाही. मराठीतून पेपर देता येतो का, तर यस, मराठीमधनं तुम्हाला पेपर देता येतो. त्याच्यानंतर आता ही जी पुढची जाहिरात आहे ती कधी येणार आहे हे लक्षात घ्या. आता जे लोक पाहत आहेत किंवा यावर्षीच्या साठी जी पेपर तयारी करतायत पोलीस भरतीसाठी, त्यांनी लक्षात घ्या की 30 सप्टेंबर 2026 म्हणजे आज जर आपण बघितलं, आता कुठला आहे, जुलै आहे, बरोबर आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर म्हणजे 2 ते 2.5 महिन्यानंतर आपल्याला ही जाहिरात येणार आहे. हे SSC कॅलेंडरमध्ये त्यांनी दिलेलं आहे. 2.5 महिन्यानंतर जाहिरात आणि 2.5 ते 3 महिन्यानंतर पेपर, म्हणजे असे जवळपास 5 ते 6 महिने आपल्याला आपल्या हातामध्ये आहेत. ठीक आहे. तर आजची स्थिती काय, तर चालू सायकलचा पेपर एप्रिल आणि मे मध्ये झालाय. आता निकाल या महिन्यामध्ये येण्याची शक्यता आहे. ठीक आहे. तर नव्या मुलाचं टार्गेट असेल जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये एक्झाम होऊ शकते, कारण सप्टेंबरमध्ये आपली ॲडव्हर्टाइजमेंट काय येणार आहे असं SSCचं कॅलेंडर म्हणतं. बरं, आता आपण म्हणतो की SSC GD वर्दी सेंट्रल गव्हर्नमेंटची वर्दी, केंद्राची वर्दी म्हणजे नेमकं काय. आता जो GD आहे, GD म्हणजे जनरल ड्युटी, बरं का, आणि ते पण कॉन्स्टेबल म्हणजेच शिपाई. मग तो शिपाई कुठे होणार, आता जसं आपण बघितलं महाराष्ट्र पोलीसमध्ये शिपाई कुठे कुठे होता येतं, तर डिस्ट्रिक्ट लेवलला SP ऑफिसमध्ये किंवा SP ऑफिसच्या अंडरमध्ये किंवा कमिशनरेट ऑफिसमध्ये सिटीमध्ये असेल तर, जसं आपण पुणे शहर पोलीस म्हणतो किंवा पुणे ग्रामीण पोलीस असेल, लातूर जिल्हा पोलीस असेल. ठीक आहे. किंवा मग आपण त्याच्यामध्ये बँड्समन बघितले, स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स बघितलं, हे सगळं बघितले. ड्रायव्हर बघितलं, बँड्समन बघितले. तर सेंट्रल केंद्रीय दलामध्ये नेमकं काय, केंद्रामध्ये म्हणजे नेमकं कुठं, तर एकाच परीक्षेतून एकूण हे बघा 1 2 3 4 आणि हे 4 म्हणजे एकूण 8
8 जे दल आहेत त्या 8 दलामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये जाता येतं. आता प्रत्येक दलाचं किती जागा वगैरे त्याचं कॅटेगरायझेशन प्रत्येक ॲडव्हर्टाइजमेंटनुसार वेगवेगळं असतं. त्याच्यामुळे याचं टेन्शन घेऊ नका की मला कशामध्ये जायचं आहे वगैरे. तिथं तुम्हाला दिसून जाईल किती जागा आहेत. पहिला आहे BSF. BSF म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, सीमा सुरक्षा दल. आपला जो भारताचा नकाशा आहे, ठीक आहे, हा आपला खालचा नकाशा झाला. ठीक आहे, हा जो भारताचा नकाशा आहे, तर भारताच्या नकाशाच्या वेस्टर्न साईडला म्हणजे पाकिस्तान सोबतचा बॉर्डर आणि बांगलादेश सोबतचा बॉर्डर, पाकिस्तान सोबतचा बॉर्डर आणि बांगलादेश सोबतचा बॉर्डर हे कोण करतं? BSF सुरक्षा करतं. म्हणजे BSF म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, सीमा सुरक्षा दल. याला आपण काय म्हणतो? इंग्लिशमध्ये म्हणतात फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स. जर पाकिस्तानमधनं जर कुठला अतिरेकी आला किंवा बांगलादेशमधनं जर कुठली घुसखोरी आली तर सगळ्यात पहिलं एन्काउंटर कोण करतं? तर ते BSF करतं. इंडियन आर्मी नाही, इंडियन आर्मी नंतर येते. BSF सगळ्यात पहिलं फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स. असं का होतं? फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स हे पॅरामिलिटरी फोर्सेस का आहेत? आपल्या आर्मीला तेवढा एक वेळ भेटतो रेडी होण्यासाठी आणि एकदम जोरात आपण त्यांना अटॅक करू शकतो. ठीक आहे, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे CISF म्हणजे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स, औद्योगिक सुरक्षा. औद्योगिक सुरक्षामध्ये आपण एअरपोर्टवर बघितलं असाल. ठीक आहे, एअरपोर्ट असेल किंवा मग तुम्ही जे ONGC, IOCL याच्या ज्या कंपन्या आहेत, या कंपन्याची जी सिक्युरिटी सांभाळण्याचे लोक आहेत ते लोक आहेत CISF आहे. त्याच्यानंतर SSB आहे, सशस्त्र सीमा बल. त्याच्यानंतर सशस्त्र सीमा बल कुठे आहे बघा, एक लक्षात घ्या. BSF म्हणजे कुठं? पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन देशाची जी बॉर्डर आहे ती बॉर्डर सगळ्यात पहिल्यांदा हे BSF गार्ड करतात. SSB जे आहे सशस्त्र सीमा बल हे कुठं? नेपाळ आणि भूटान. नेपाळ आणि भूटानच्या जी आपली आंतरराष्ट्रीय सीमा आहे त्या आंतरराष्ट्रीय सीमा हे करण्याचं काम, गार्ड करण्याचं काम हे SSB करते. त्याच्यानंतर सेक्रेटरिएट सिक्युरिटी. सेक्रेटरिएट सिक्युरिटी म्हणजे सेक्रेटरिएट सिक्युरिटी फोर्स म्हणजे आपली पार्लमेंट ऑफ इंडिया आहे त्याच्यामध्ये जी सिक्युरिटी आहे ती हे बघतात. त्याच्यानंतर केंद्रीय राखीव पोलीस, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. ॲक्च्युली जर आपण बघितलं पोलीस हा विषय, पोलीस जो विषय आहे ना, हा आपल्या संविधानाच्या जो 7th शेड्यूल आहे त्याच्यामध्ये राज्यसूचीमध्ये येतो. म्हणजे पोलीस हा राज्याचा विषय आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट युनियनचा विषय नाही. त्यामुळे युनियनची जर पोलीस असेल तर तीही पोलीस आहे, CRPF, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. ठीक आहे, म्हणजे जसं आपण आपल्या स्टेटची पोलीस असते का, महाराष्ट्र शासनाचं पोलीस किंवा महाराष्ट्र शासनाचे पोलीस किंवा या जिल्ह्याचं पोलीस तसं म्हणतो, तसंच केंद्राचं पोलीस कोण? तर केंद्राचे पोलीस आहे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. त्याच्यानंतर ITBP, इंडो तिबेटियन बॉर्डर फोर्स किंवा बॉर्डर प्रोटेक्शन फोर्स आपण त्याला म्हणतो. हे असतं चायनामध्ये. चायनाच्या साईडला किंवा आपला जो म्हणतो वेस्टर्न सेक्टर, ईस्टर्न सेक्टर, मिडल सेक्टर, चायनासोबत आपला खूप मोठा बॉर्डर आहे. तर इंडिया चायना बॉर्डर जो गार्ड करतात ते असतात ITBP, इंडो तिबेटियन बॉर्डर फोर्स, बॉर्डर प्रोटेक्शन फोर्स. त्याच्यानंतर आसाम रायफल आहे म्यानमारसोबत. म्यानमारचा जो भाग आहे म्हणजे तिकडे एकदम इकडे ईस्ट साईडला, तर तो म्यानमारसोबत जे बॉर्डर आहेत ते आहेत आसाम रायफल. ठीक आहे, हे बघा रायफलमन पद. त्याच्यानंतर NCB आहे म्हणजे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये पण असतात. या 8 केंद्रीय दल आहेत. या 8 केंद्रीय दलामध्ये आपणाला याच्यामध्ये जाता येतं. परीक्षा एकच आहे, याच्यामध्ये जाता येतं. आता याच्यात एक ट्रिक अशी आहे की बघा 8% जागा महिलांसाठी राखीव आहेत. महिलांसाठी जागा राखीव असतात याच्यामध्ये. ठीक आहे, महिलांसाठी राखीव जागा असतात. मुलींनो हे दार तुमचं आहे. फॉर्म भरताना फक्त जो प्रिफरन्स आहे तो मात्र विचारपूर्वक भरायचा आहे तुम्हाला. बरं, तुम्ही बसता का आधी हे तपासा. म्हणजे इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिलं निकष काय आहे जाहिरातीनुसार सांगतोय, 10वी पास, मेट्रिक पास पाहिजे, मान्यता बोर्डाची. म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात आहात, मी मराठीतून सांगतोय, म्हणजे तुम्ही 10वीची बोर्ड पास झालेली पाहिजे. ठीक आहे, आपण म्हणतो ना मेट्रिक पास झालेलं पाहिजे. इथं लिहिलंय बघा मेट्रिक. बरं, म्हणजेच काय, 12वी नापास झालेल्यासाठी सुद्धा हे दार उघड आहे. जरी तुम्ही 11वी 12वी नापास असाल तरी काही अडचण नाही. जर 10वी पास असाल तर तुम्ही इथं जाऊ शकता. वय किती आहे सगळ्यात महत्त्वाचं इथं, हा फॅक्टर इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जर तुम्ही 10वी झाली तुमची आणि 11वी 12वी जर झाली असेल आणि तुम्हाला 12वी नापास आहे म्हणजे वय वर्ष तुमचं जवळपास 18 असेल. ठीक आहे, जसं 12वी नापास व्हाल किंवा मग 12वीमध्ये काही अडचण असेल, पुढील शिक्षण काही कारणानिमित्त घेऊ शकला नाही, तर मात्र तुम्ही 18 ते 23 ही विंडो आहे. फक्त आणि फक्त 4 ते 5 वर्षाची विंडो आहे. 4-5 वर्षामध्येच तुम्हाला तिथं 18 ते 23 वयामध्येच तुम्हाला हे करायचं आहे. म्हणजेच बघा इथं सांगितलंय पोलीस भरतीपेक्षा विंडो छोटी यायची. पोलीस भरतीमध्ये आपण किती बघितलं होतं, 18 ते 28, 10 वर्षाची विंडो आहे. तुम्ही 10 वर्ष प्रयत्न करा.
इथे ती विंडो फक्त 5 वर्ष आहे. म्हणजे जर टाईट टू टाईट बघितलं तर 4 ते 5 वर्ष, म्हणजे उशीर परवडत नाही. तुम्हाला लवकरात लवकर सुरुवात करावीच लागेल आणि जितक्या लवकर होईल तितक्या लवकर. आणखी एक मुद्दा, उंची कमीत कमी 170 सेंटीमीटर आणि छाती 80 आणि 5 सेंटीमीटर फुगवणं. बघा आता याच्यामध्ये फरक सांगतो. 5 सेंटीमीटर फुगवणं स्टेट पोलीसला पण होतं. छाती तिथं होतं 79, इथं आहे 80, एकनं जास्त आहे. तिथं जे हाईट होती ती होती 165, इथं आहे 170. म्हणजेच लक्ष द्या, पोलीस भरतीपेक्षा 5 सेंटीमीटर जास्त आहे. आणि SC ST किंवा मग अन्य लोकांना सूट सुद्धा आहे त्याच्यामध्ये, टेन्शन घेऊ नका. जर तुम्ही राखीव प्रवर्गातील असेल तर तुम्ही आपल्या अकॅडमीला जॉईन व्हा आणि तुम्ही डिटेल तुमचे ज्या काही शंका आहेत तिथे आपण निरसन करू. हे फक्त मी जनरल सांगतोय, ठीक आहे. जर आपण डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट घेत बसली तर 3-4 तास लागतील आणि ते आपण करणार आहे. जेव्हा आपली ॲडव्हर्टाइजमेंट येईल त्या ॲडव्हर्टाइजमेंट आल्यानंतर आपण डिटेल मायक्रो अनालिसिस करणार आहे. आता फक्त एक मोठी इन्फॉर्मेशन द्यायचं माझं काम आहे. तुम्ही बसता की नाही ते बघा. उंची किती आहे? 157 सेंटीमीटर. तिकडं किती होती? 155 होती. पोलीस भरतीसाठी महिलासाठी 155 सेंटीमीटर होती. इथं किती आहे? 157 सेंटीमीटर. आता फी वगैरेचं काय टेन्शन घेऊ नका, काय 100-150 रुपये फी असेल त्याची, ठीक आहे. बरं, आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आपण पोलीस भरतीमध्ये बघितलं होतं की अगोदर मैदान फते. सगळ्यात अगोदर पहिलं मैदान फते करायचं, मग आपल्याला लेखी परीक्षाला 1/10च्या रेशोमध्ये दिलं जातं. इथं बरोबर पोलीस भरतीच्या उलट आहे. काय? इथं पेपर आधी होतो. इथे काय होतो? पेपर आधी होतो, ठीक आहे. अर्ज करायचा, त्याच्यानंतर पेपर होतो. हे बघा, दुसरीच पायरी आहे. याच्यामध्ये 80 प्रश्न, 160 गुण, तिथं आपण पुढे बघणार आहेत, ठीक आहे. 80 क्वेश्चन असतात, 160 गुण असतात. त्याच्यानंतर PT होते, ठीक आहे ना. धावणे, उंची, हे फक्त क्वालिफाईंग आहे, इम्पॉर्टंट आहे. इथं एक आपण जर पोलीस भरतीमध्ये बघितलं होतं, पोलीस भरतीमध्ये काय ग्राउंड क्वालिफाईंग होतं का? क्वालिफाईंग नव्हतं, ते मार्क्स फायनल रँकमध्ये जोडले गेले होते. परंतु इथं काय, हे फक्त क्वालिफाईंग आहे. तुम्हाला क्वालिफाय करणं आहे, दॅट्स इट. म्हणजे तुम्ही समजा 5 किलोमीटर रनिंग आहे, मग तुम्ही 18 मिनिटात केलं काय आणि 24 मिनिटात केलं काय, काय फरक पडत नाही, ठीक आहे. 18 मिनिटात केलं तरी तुम्ही क्वालिफाय, 24 मिनिटात केलं तरी क्वालिफाय, 24 मिनिट 1 सेकंदात केला तरी तुम्ही आउट आहेत, यू आर आउट, बाद, ठीक आहे. त्याच्यानंतर मेडिकल होते आणि DV आणि निवड, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन निवड होतोय, ही आपण आहे. आता आपण काल काय शिकलो? पोलीस भरतीमध्ये काय, मैदान आधी, मैदान फते. पहिलं मैदान फते करायचं होतं. इथं मैदान फते करायचं आहे का? नाही, मैदान फते करायचंच नाही, इथं उलट आहे. म्हणजे पेपर आधी आहे आणि तोच मेरिट ठरवतो. सगळ्यात महत्वाचा पेपर आहे. जर तुम्ही पेपर काढलात आणि ग्राउंड फक्त क्वालिफाय जरी केलात तरी तुमची रँक निघून जाते. म्हणजे मैदान फक्त पास आहे का फेल आहे एवढंच आहे, क्वालिफाईंग आहे. म्हणजे समजा 5 किलोमीटर तुम्हाला रनिंग करायचं 24 मिनिटामध्ये, पुढे सांगू आपण, तर 24 मिनिटं 1 सेकंद झाला तरी तुम्ही आउट आहे. 23 मिनिटं 59 सेकंद झाले तरी तुम्ही फेल आहात, पास आहात. त्याच्यामुळं GDची लढाई आहे ना 70% अभ्यासाची आहे, थोडं उलट आहे याच्यामध्ये. आता या दोन्हीमध्ये कसं बॅलन्स मेंटेन करायचा, ठीक आहे, हे आपण बघणार आहोत नंतर, काही काळजी करू नका, ठीक आहे. आणि म्हणूनच ह्याची रणनीती म्हणजे स्ट्रॅटर्जी सुद्धा डिफरंट असणार आहे, कम्प्लिटली डिफरंट असणार आहे, ठीक आहे. कारण याचा सगळा भार हा कुठे आहे? रिटर्नवर आहे, ठीक आहे. जर तुम्ही रिटर्न काढू शकलात तर तुम्ही 60 ते 70% लढाई इथं जिंकलात. रिटर्नमध्ये नाही तर मग नाही. आता आपण बघितलं पोलीस भरतीचे 100 प्रश्न 25-25 मार्काचे 4. इथे सुद्धा 4च सेक्शन आहेत, फक्त 40-40 मार्काचे आहेत, ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे 60 मिनिटं, 80 प्रश्न. तिकडे होते 100, ठीक आहे, आणि 90 मिनिटं होते. इथे किती? 60 मिनिटे आणि 80 प्रश्न. म्हणजे खूप कमी वेळ मिळतो, ठीक आहे. जर आपण तुलना केली तर खूप कमी वेळ मिळतो आपल्याला. 40 प्रश्न हे मार्क्स आहेत, म्हणजे आपण थोडं कन्फ्यूज व्हायला नको. 80 प्रश्न आणि 160 मार्क आहेत, ठीक आहे. बघा, म्हणजेच हे 20 क्वेश्चन 20 क्वेश्चन 20 क्वेश्चन आणि 20 क्वेश्चन. हे प्रश्नाच्या बाबतीमध्ये सांगतोय मी. 20 प्रश्न 20 प्रश्न 20 प्रश्न 20 आणि 20 प्रत्येकी 1/4. 20 प्रश्न GK जनरल अवेअरनेस, सेम GK. तुम्हाला जे म्हणलं मी, जो GK आहे आपला, कुठला GK? पॉलिटी, इतिहास वगैरे. परंतु इथं महाराष्ट्राचा भूगोल नाही, महाराष्ट्राच्या इतिहासातले समाजसुधारक नाहीत, ठीक आहे. महाराष्ट्रातली पंचायत राज नाही, तर इथं देशस्तरावरचं जे चालू आहे आपल्याला त्याच्यावर फोकस करणं आहे. थोडा इथं फोकस शिफ्ट होतो. जनरल अवेअरनेस हा जो पार्ट आहे जनरल अवेअरनेसचा, तो बऱ्यापैकी कव्हर होऊन जातो पोलीस भरतीमधनं. रिझनिंग आणि एलिमेंटरी मॅथ हे बिलकुल होऊन जातं, जे इकडं आहे ते तिकडं आहे. त्याच्यानंतर
हिंदी किंवा इंग्लिश. आता तुम्हाला इथं प्रॉब्लेम असा आहे, जरी हे सगळं मराठीत असेल तर तुम्हाला हिंदी किंवा इंग्लिश घेणं आहे. इंग्लिश तर आपण घेऊ शकत नाही, सगळे जर माझी मराठी जनता आहे तर आपण हिंदीला सिलेक्ट करून आपण त्याच्यामध्ये काम करूया, किंवा मग मराठी जर असेल तर मराठी सिलेक्ट करायचं. बरं, आता याच्यामध्ये काय बघितलं मी, 60 मिनिटे आणि 80 प्रश्न, सगळा वेगाचा खेळ आहे. तुम्हाला एका प्रश्नाला सरासरी 45 सेकंद मिळतात, म्हणजे 50 सेकंदापेक्षा कमी. प्रत्येक विभागाला 20 प्रश्न असतात. तुम्ही मॅन्युअर करू शकता, कुठलाही विभाग अगोदर घ्या, किती स्पीडमध्ये सोडा, काही अडचण नाही. ठीक आहे, 2 गुणाचा एक प्रश्न, छोटा पेपर आहे पण गुण मोठे आहेत. 80 मार्काचाच असतो पण मार्क्स इंटू 2 आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. CBT असते, कम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे, ऑनलाईन पेपर असतो, त्यामुळे सराव आधीच करायचा आहे आपल्याला, माऊस क्लिक करायचं आहे, त्याची प्रॅक्टिस आपल्याला पाहिजे. हे कळालं. 80 प्रश्न, एक 60 मिनिटे, एका तासामध्ये 80 प्रश्न सॉल्व्ह करायचे. तिकडं कसं होतं, 1.5 तास होते, 1.5 तास. ठीक आहे, तिकडे होते 1.5 तास. 1.5 तासामध्ये आपल्याला 90 मिनिटामध्ये आपल्याला 100 प्रश्न होते. इथे आपल्याला 60 मिनिटामध्ये 80 प्रश्न आहेत. ठीक आहे. बरं, सगळ्यात मोठा फरक निगेटिव्ह मार्किंग आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं, पोलीस भरतीमध्ये जर तुम्ही पेपर अटेम्प्ट करताय तर 100च्या 100 गोल करूनच बाहेर यायचं. शेवटच्या मिनिटाला इन्शुअर करायचं की माझा एकही गोल राहिलेला नाही, एकही टिक राहिलेला नाही, सगळं झाले. परंतु इथं नाही. इथं काय, तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग आहे, 0.25 मार्काचे निगेटिव्ह मार्किंग आहे. त्यामुळं 0.25 म्हणजे 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे, 25%. तर पोलीस भरती नाही, SSC GD आहे ही. तर काल म्हणलं एकही प्रश्न सोडू नका, हे शिकलात. इथे तो नियम उलटतो, अंदाजित उत्तर इथे मार्क खातात. जर तुमचा अंदाज असेल तर ते इथं उत्तर खातात. त्याच्यामुळे एक नियम आहे, प्रश्न वाचून जर 2 पर्याय बाद करता येत असतील, प्रश्न वाचायचा काळजीपूर्वक. जर तुम्हाला वाटलं की मी 2 ऑप्शन ह्याच्यातले रिमूव्ह करू शकतो किंवा शकते, तर आणि तरच तुम्ही त्याच्यातला एक मारा. आणि जर तुम्ही फक्त एकच ऑप्शन रिमूव्ह करताय, तर जर आणि 3 रिमूव्ह करू शकत नाही तर रिस्क घ्यायची नाही. अनलेस अँड अंटिल की तो इंटेलिजन्स गेस असेल किंवा मग आपलं इंट्युशन असेल, हे सगळं असेल तरच तुम्ही काम करा. मग ते काय करायचं, कसं अप्रोच करायचं, त्याचा आपण पूर्ण प्रॉपर स्ट्रॅटेजी सेशन ठेवूया सेपरेटली. ठीक आहे, जर तुमची डिमांड असेल तर. बरं, आता काय, तरच अटेम्प्ट करा. आता हे सगळं सांगितलं तुम्हाला मी. ठीक आहे, अभ्यासक्रम काय आहे, अभ्यासक्रमामध्ये आपण बघितलं, डिटेलमध्ये जर बघत असेल तर प्रत्येकी 20 प्रश्न, 2 गुण, प्रत्येकी 40 गुण. ठीक आहे, प्रत्येकी 40 गुण, प्रत्येकाला 2 मार्क, म्हणजे 20 क्वेश्चन इंटू 2, 40 मार्क्स, 40 इंटू 4, 160 मार्क, 160 मार्काचा पेपर आहे. ठीक आहे, म्हणजे 40 मार्क, 40 मार्क, 40 मार्क आणि हे 40 मार्क. आणि क्वेश्चन किती असतील, 20 क्वेश्चन, 20 क्वेश्चन, 20 क्वेश्चन आणि 20 क्वेश्चन, हे सगळे असतील. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय, GK आणि जनरल अवेअरनेस जे आपण बघितलं होतं, हा तो GK आहे. याच्यामधला जो GK विचारताय तो थोडा नॅशनल लेवलचा GK असणार आहे. ठीक आहे, काळजी करू नका. याच्यासोबत जेव्हा आपण पोलीस भरती करूया, थोडं ॲडिशनल लेअर करायचं तुम्हाला. ठीक आहे, आता आपण त्याच्यासाठी एक असं विचार करतोय की कन्व्हर्टर बॅच असते, म्हणजे ऑलरेडी एक्झिस्टिंग तुमचा जो सिलेबस आहे, जो अभ्यास तुमचा पोलीस भरतीसाठी आहे, त्याच्या ॲडिशन आपल्याला असं काय काय करावं लागेल, ज्याच्या मार्फत तुम्हाला तो GDचा अभ्यास करता येईल. ठीक आहे, GD तुम्हाला व्यवस्थित क्लिअर करता येईल. आता एवढ्यावरनं तुम्हाला समजलं असेल की पोलीस भरतीच्या अभ्यासावरनं तुम्ही GD क्लिअर करू शकत नाही. ठीक आहे, SSC GD, आणि जर करायचं असेल तर तुम्हाला चांगल्या मार्क्सनीच करावं लागेल, कारण 70% खेळ हा लेखी परीक्षेचा आहे इथं. ठीक आहे, ग्राउंड फक्त क्वालिफाईंग आहे. जनरल अवेअरनेस जवळपास सेम असतं, पण GK इथं वेगळा असतो. हा जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग मॅथमॅटिक्स हे जवळपास सेम आहे, काही काळजीचं कारण नाही. फक्त क्वेश्चन विचारण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. ठीक आहे, टेक्निक वेगळी आहे. नॉलेज बेस तोच आहे, बेस हाच आहे. समजा हा आपला बेस आहे. ठीक आहे, हा तुमचा आपण जे म्हणलं 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वीचा बेस आहे. त्याच्यानंतर हे इकडं जातं पोलीस भरतीला आणि इकडं जातं हा GDला. बेस तेच आहेत, या बेसवर आपल्याला लेअरिंग करायची. ही लेअरिंग GDची आली, ही लेअरिंग पोलीस भरतीची आली, असं काहीतरी. ठीक आहे, बेस तुम्हाला बदलायचा नाही, काळजी करू नका. सोर्स कुठलेही वाचा, सोर्स कुठलाही रेफर करा. कुठल्या जर तुम्ही क्लास केला असेल तर तो सोर्स ठेवा, क्लास नोट्स असतील किंवा कुठलं बुक वाचत असाल ते नोट्स ठेवा. नाहीच तुम्हाला परवडतंय, स्टेट बोर्डचे पेपर वाचा, स्टेट बोर्डचे पुस्तकं वाचा, ते सुद्धा चालेल, काही अडचण नाही. पेपर सगळ्यांनी निघतो, काही घाबरायचं कारण नाही. तर त्याच्यानंतर आहे भाषा, आपण जे म्हणलं इंग्लिश किंवा मराठी. ठीक आहे, मराठीत असेल तर मराठी, हिंदी किंवा इंग्लिश याच्यामध्ये आपण सिलेक्ट करणार आहे. इंग्लिश तर करणार नाही, हिंदी आपण करणार आहे. तर मुख्य घटक कुठले त्याच्यामध्ये आपण बघितलं, GK मध्ये भारत आणि जग, त्याचा इतिहास आहे, त्याचा भूगोल आहे, त्याची राज्यघटना आहे, त्याची अर्थव्यवस्था आहे. ठीक आहे, भारत आणि जग, जग म्हणण्यापेक्षा इथं मोस्टली क्वेश्चन्स भारतावरच जास्त असतात. ठीक आहे, क्रीडा पुरस्कार, चालू घडामोडी, हे तर तुम्हाला सांगितले तिथं पडणार आहे. आणि हे जे 2 आहेत का,
जवळपास सेम आहे, जे पोलीस भरतीमध्ये होतं तेच आहे. बरं, आता मैदान जे आहे सगळ्यात महत्वाचं, आपण पोलीस भरतीमध्ये बघितलं होतं, जे मैदान आहे त्याचे मार्क्स जोडले जातात, त्याचे मार्क्स जोडले जातात. इथे मार्क्स जोडले जातात का? तर नाही, इथं फक्त क्वालिफाईंग आहे, हे फक्त क्वालिफाईंग आहे. गुण जे आहेत ते मेरिटमध्ये नाहीत, मेरिटमध्ये गुण केले जात नाहीत. कुठला आहे? पुरुषासाठी काय? मेल कॅन्डिडेट 5 किलोमीटर 24 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचं. आतापर्यंत मी जे सांगत होतो 24 मिनिटं 5 किलोमीटर रनिंग करायच्या 24 मिनिटांमध्ये, रेसमध्ये वेळेत पूर्ण करा, पास आहे. म्हणजेच तुम्ही जर 23 मिनिटं 49 सेकंदात जरी कंप्लीट केलात तरी यू आर पास. 24 मिनिटात केलात तरी पास, परंतु 24 मिनिटं 01 मध्ये पास केलात तर तुम्ही इथं फेल आहात. हे पास, हे पास. कळालं? पास आणि फेल एवढंच आहे, याच्यामध्ये तुम्हाला काहीच करायचं नाही. तुम्ही पास आहात का फेल आहात हे याच्यावरनं कळतं. ठीक आहे, तुम्ही किती मिनिटात कंप्लीट करता. महिलांसाठी किती आहे? 1.6 किलोमीटर 8.5 मिनिटामध्ये कंप्लीट करायचं आहे. 8.5 मिनिटात कंप्लीट केलात पास, नाहीतर फेल. तुम्ही बघितलात उंची किती आहे? 170 सेंटीमीटर पुरुषासाठी, म्हणजे पोलीससाठी 165 आणि जीडीसाठी 170, महिलाला 157. छाती बघितली आपण 79.5 होती पोलीसला, इथं 80.5 आहे. ठीक आहे, काही प्रवर्गांना आहे सूट. आणि इथे एक मोठा फरक आहे की जो इथे मैदानाचे आहेत ना, मेरिटमध्ये नाहीत. हाच महत्वाचा आहे. म्हणजे थोडक्यात इथं जर तुम्हाला मराठी भाषेमधले जर सांगायचं असेल सटीक भाषेमध्ये, तर इथं आपल्याला मैदान जिंकायचं नाही, मैदान फते नाही करणार. यहाँ पे फते करायचं नाही मैदान, इथे आपल्याला मेहनत पार करायची आहे. फक्त मैदान पार करायचं आहे, मैदान जिंकायचं नाहीच. मैदान आपल्याला जिंकायचं नाही, फक्त आणि फक्त पार करायचं आहे. म्हणजे मेहनत मात्र आधीपासून करायचं आहे, पण मेहनत कितीही करा, तुम्हाला फक्त मैदान पार करण्या इतपत तुमची मेहनत असली पाहिजे. सगळ्यात जास्त एनर्जी जे आपण म्हणतो ती रिटर्न पेपरवर डायव्हर्ट करायची आहे. रेसच्या दिवशी स्टॅमिना उधार मिळत नाही. ठीक आहे, स्टॅमिना उधार मिळत नाही, किंवा 1-2 महिन्याच्या प्रॅक्टिसनं 5 किलोमीटरचा स्टॅमिना तयार होत नाही. त्यामुळं तुम्हाला 6 महिने, 8 महिने, 9 महिने, 1 वर्ष ची कन्सिस्टंट रेस किंवा कन्सिस्टंट रनिंग लागते. ठीक आहे, आपण जे बघितलं पोलीस भरतीमध्ये जे SRPF आहे का, पोलीस भरतीमध्ये SRPF, जर तुम्ही पोलीस भरतीमध्ये SRPF ची तयारी जर केलात ग्राउंडची, तर तुम्हाला इथं ग्राउंडला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, त्याच्यामुळं जे लोक ते करतात त्यामुळे तुम्हाला इथं एकदम सोपं होऊन जाईल. मराठी उमेदवारासाठी सगळ्यात मोठी संधी आहे. चला, पगार आणि आयुष्य कसं असेल? आतापर्यंत बघितलं, राज्य शासनाची नोकरी होती पोलीस, म्हणजे ही कुठली नोकरी आहे? केंद्र सरकारची. लेवल 3 मध्ये जातं. वर्दी आहे, वर्दी आहे का? वर्दी आहे. आता आपण हे 7th पे नुसार, 7th पे कमिशन, 7th CPC नुसार बघतोय. 8th CPC आता येणार आहे. बेसिक पगारच तुमचा पार म्हणजे 658, 61, 62 या लेवलवर जायचं असं चालू आहे. म्हणजे पे 3 मध्ये जर बघितलं, भत्त्यासह इन हँड जवळपास 30,000 पासून सुरुवात होते. सेम पोलिसासारखंच आहे. 21,700 हा तुमचा बेसिक सॅलरी आहे. ठीक आहे, टेन्शन घेऊ नका, चांगली सॅलरी मिळते. आणि आता जर 7वा वेतन 8वा वेतन आयोग लागू झाला तर सगळ्यात अगोदर तो केंद्र शासनामध्येच, म्हणजे केंद्र शासनाचे जे आहे, केंद्र शासनामध्ये जे कार्यरत लोक आहेत त्यांनाच अगोदर लागू होतो, नंतर राज्याला लागू होतो. काही काही राज्यांना तर खूप 2, 3, 4, 5 वर्षानंतर लागू होतो, पण केंद्रामध्ये लगेचच्या लगेच लागू होतो. त्यामुळे तुम्हाला हा बेनिफिट खूप लवकर आहे. भत्ते आणि सुविधा, डिअरन्स अनाउन्सेस आहे, DA तर मिळतच राहतो, महागाई भत्ता वाढतच राहतो. ठीक आहे, HRA म्हणजे होम रेंट अलाउन्सेस आहे. जिथं क्वार्टर्स असतील तिथं क्वार्टर्स मिळतील, जिथं क्वार्टर्स नसतील तिथं तुम्हाला HRA मिळेल, रेशन मिळेल, किट मिळेल. CAPFचं कॅन्टीन आहे. सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्स, जसं आर्मीचं कॅन्टीन असतं का तसं याचं कॅन्टीन आहे, CAPFचं कॅन्टीन आहे. म्हणजे तुम्ही असं समजा की या जे आहेत ना सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्स, ज्या 8 गोष्टी आहेत, जे SSC GD जिथं भरती होते ना, ते आहे निम्न लष्करी दल. त्याला म्हणतो आपण निम्न लष्करी दल. लष्करी म्हणजे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, हे झाले निम्न लष्करी दल. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला मिलिटरीमध्ये ज्या सुविधा मिळतात बऱ्यापैकी त्या दर्जाच्याच सुविधा तुम्हाला इथं मिळतात. ठीक आहे, आणि सीमावर्ती जोफिंग, पोस्टिंगला जास्तीचे भत्ते नियमानुसार. जर तुम्हाला बॉर्डर एरियामध्ये, जसं मी तुम्हाला सांगितलं, BSF असेल, SSC SSB असेल, त्याच्यानंतर ITBP असेल, आसाम रायफल असेल, याच्यामध्ये जर तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला एक अधिकचे भत्ते इथं मिळतात. बढती आहे का? तर यस, बढती आहे. कॉन्स्टेबलमधून तुम्ही जाणार हेड कॉन्स्टेबल, ASI, SI खात्याअंतर्गत परीक्षा देऊन तुम्हाला जाता येतात SI पर्यंत. ठीक आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही. पोस्टिंग कुठं असेल? पोस्टिंग, मी लातूरचा आहे, माझ्या गावामध्ये पोस्टिंग असेल का? लातूर जिल्ह्यामध्ये लातूर जिल्हा शिपाई पदासाठी मी भरेन, माझ्या गावात पोस्टिंग येईल, गावाजवळ पोस्टिंग येईल. परंतु याची पोस्टिंग तशी नाही, देशभर कुठेही, काश्मीर ते कन्याकुमारी. CISF जर निवडलं
तर एअरपोर्ट, मेट्रो, प्लांट सारख्या शहरी भागात पोस्टिंगच्या संधी आहेत. CISF म्हणजे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स, मी तुम्हाला सांगितले CISF मध्ये कुठं कुठं ONGC वगैरे असतील किंवा एअरपोर्ट असेल तिथं काम मिळतं CISF मध्ये. पण तुम्ही जर BSF असेल, SSB असेल, आसाम रायफल असेल तर तुम्हाला बॉर्डरवर काम मिळण्याची शक्यता दाट आहे. तर एक आहे प्रामाणिक नोंद तुम्हाला सांगतो की SSC GD बरेच महाराष्ट्रातले लोक प्रिफर करत नाहीत का, कारण ही नोकरी घरापासून दूर नेऊ शकते, घरापासून दूर नेऊ शकते का, बदल्या, सीमा, सण सगळे घराबाहेर. पण वर्दीचा मान आणि केंद्राची स्टॅबिलिटी विरुद्ध घरापासूनचं अंतर हा ट्रेड ऑफ डोळे उघडे ठेवून स्वीकारा. तुम्हाला नेमकं काय पाहिजे, केंद्राची नोकरी पाहिजे, स्टॅबिलिटी, किंवा घरापासूनचं अंतर जास्त, काय तुम्हाला परवडतं. आता याच्यामध्ये एक सांगण्यासारखं आहे, ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या मुलांना बॉर्डरवर तुम्हाला हे करायचं आहे, गस्त घालायची, किंवा मग तुम्हाला देशाच्या ज्या सीमा आहेत त्या सुरक्षित ठेवण्याच्या ह्याच्यामध्ये जर तुम्हाला आर्मीमध्ये जाणे, नेव्ही, एअरफोर्समध्ये जायची जर इच्छा असली असती आणि जर का काही कारणानिमित्त तुम्हाला ती करता आली नाही किंवा मग तुम्ही मिस आउट झालात अग्निवीरमध्ये वगैरे, ते आपण पुढल्या लेक्चरमध्ये बघणार आहे अग्निवीरचं सगळं, तर तुमच्याकडे हा एक बेस्ट ऑप्शन असणार आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला इनफॅक्ट आर्मी, नेव्ही, एअरफोर्सच्या पुढे म्हणजे फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स, शत्रूचा सगळ्यात पहिल्यांदा सामना करण्याची संधी तुम्हाला याच्यामध्ये मिळणार. देशासाठी जर खरंच काही करायचं असेल तर ही एक तुम्हाला सुवर्ण संधी आहे. परंतु घरापासून दूर हा एक डोक्यात फॅक्टर ठेवा. किती अर्जामागे किती निवड, किती अर्जामागे एक निवड. आता बघा तुम्हाला आपल्या चॅनलवर हे मिळून जाईल, ठीक आहे. मी थोडं मिसमॅच झालेलं आहे इथं, ठीक आहे. तुम्हाला चॅनलवर याचे आकडे मिळून जातील, डोंट वरी. बरं, सध्याची सायकल काय आणि तुमची काय संधी असणार आहे बघा. काय 1 डिसेंबर 2025 म्हणजे मागच्या वर्षी 1 डिसेंबरला याची ॲडव्हर्टाईज झाली, 1 डिसेंबरला, ठीक आहे. 31 डिसेंबरला अर्ज बंद झाले. म्हणजे विंडो किती दिवसाची होती, 1 महिन्याची विंडो होती. 1 महिन्याची म्हणजे जेव्हाही फॉर्म सुटतात तेव्हा 1 महिन्याची विंडो तुम्हाला दिली जाते. 1 महिन्यामध्ये तुम्हाला तो फॉर्म फिलअप करायचा आहे. बरं, मग पेपर कधी होतो, आपला जो रिटर्न पेपर आहे, ठीक आहे, तो रिटर्न पेपर कधी होतो म्हणलं अगोदर रिटर्न पेपर होतो, इथं मैदान नाही बघा. डिसेंबर, जानेवारी, एप्रिल आणि मे मध्ये झालाय, म्हणजे जवळपास 5 महिने, ठीक आहे. 5 महिन्यानंतर झाला, ती पण भरपूर दिवस चालते, 1-1.5 महिना वगैरे पेपर चाललाय. 27 एप्रिल तो 30 मे, म्हणजे जवळपास 1 महिन्यापेक्षा जास्त दिवस हा पेपर चालला, ठीक आहे. बरं, 5 महिने मिळतात इथं. म्हणजे बघा जाहिरात आल्यापासून 5 महिन्यानंतर म्हणजे एकूण 6 महिने, 1 महिना प्लस 5 महिना असे एकूण जाहिरात आल्यापासून 6 महिने आपल्याला मिळतात. हे सांगण्याचा मुद्दा आहे. 1 महिना प्लस 5 महिना. आन्सर की येते लगेच जूनमध्ये, म्हणजे 15-20 दिवसामध्ये वगैरे येऊन जाते. त्याच्यानंतर निकाल लागतो जुलैमध्ये, 1-2 महिन्यानंतर. आता एक्सपेक्टेड आहे, अजून लागलेला नाही. मग तुमची PET होते किंवा PST होते, ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर रँक ठरतो. ती फक्त जी आपण बघितलं PET आणि हे जे मैदान आहे हा फक्त क्वालिफाईंग आहे, याचे मार्क जोडले जाणार नाहीत. बरं, 30 सप्टेंबर 2026 जर बघितलं, पुढची जाहिरात आता येणार आहे 30 सप्टेंबर 2026. जर ह्याच्याप्रमाणे जर गेलो आपण तर 30 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर किंवा 30 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला तिची विंडो मिळेल, 1 महिना जवळपास. तर आज आहे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर, म्हणजे 2 आणि 2.5 महिन्यानंतर तुम्हाला ही मिळणार आहे, ठीक आहे. म्हणजे 2.5 मंथ, 2.5 महिन्यानंतर ही जाहिरात येईल. आणि जाहिरात आल्यानंतर 1 महिना अर्ज देणार, 1 महिना अर्जासाठी, आणि 5 महिन्यानंतर प्रिलिम्स त्याची टेस्ट असेल. म्हणजे किती झाले, 5 आणि 1 6, 7, 7.5, म्हणजे तुम्हाला 7.5 महिने तुमच्या हातामध्ये आहेत सध्या. आजपासून जर तुम्ही SSC GDची तयारी करताय तर तुमच्या हातामध्ये 7.5 महिने आहेत. आणि SSC GD आणि पोलीस भरतीमध्ये एक डिफरन्स असा आहे की याचं वय खूप कमी आहे. त्यामुळं जे कमी वयातले लोक आहेत 18 ते 23 मध्ये, 22-23 मुलं, 21-22-23 मध्ये, आणि ज्यांची 10वी-11वी झालेली आहे किंवा 11वी मध्ये 12वीत काहीतरी झालंय, तर त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. तुम्ही ही सोडू नका, ठीक आहे. तर गणित सोपं आहे. आज जुलै, पुढची जाहिरात सप्टेंबर अखेर, म्हणजे तुमच्या हातात बरोबर 6 महिने म्हणण्यापेक्षा 7-8 महिने आहेत, 7.5 महिने आहेत, ठीक आहे. त्यामुळं हा भाग थेरी नाही, तुमचं प्रत्यक्ष वेळापत्रक तुम्हाला सांगितलंय की 7-7.5 महिने कसे असतात तुमच्या हातामध्ये, ठीक आहे. आता मराठीत आहे का, तर यस, हा पेपर पूर्णपणे मराठीत आहे, तुम्हाला मराठीत लिहिता येईल. आणि जो लँग्वेजचा पेपर आहे इंग्लिश हिंदी मधला, तो हिंदी मधला जो आहे तो आपण देवनागरी स्क्रिप्टमध्येच असेल. देवनागरी स्क्रिप्टमध्ये, देवनागरी स्क्रिप्ट म्हणजे काय, हे जे आहे का हे सगळं हे देवनागरी स्क्रिप्ट आहे. त्याच्यामुळे तुम्ही काही घाबरायचं कारण नाही, ती स्क्रिप्ट असेल जी तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे. केंद्र सरकारची वर्दी आता मराठीसह 13 प्रादेशिक भाषेत आहे. ऐतिहासिक बदल 2024 पासून झालाय, त्यामुळं हे एक राजमार्ग आपल्यासाठी खुला झालेला आहे. फक्त फॉर्म भरताना एक काळजी घ्यायची आहे,
ती म्हणजे भाषेचा पर्याय निवडताना मराठी भाषा निवडायला विसरू नका, नाहीतर डिफॉल्ट इंग्लिश आणि हिंदीमध्ये जातं. भाषा नेहमी व्यवस्थितपैकी त्याला हे करायचं. आता सगळ्यात मोठी तुलना अशी आहे की आपण निर्णयाचा तक्ता, आपण निर्णय कसा घ्यायचा की मी काय करू, पोलीस करू, भरती करू का SSC GD करू का दोन्ही करू, काय करायचं आणि काय नाही, याच्यावरनं आपण तुम्ही ठरवू शकता. बघा, पोलीस भरती आणि SSC GD मधला एका नजरेत फरक सांगतोय. म्हणजे काल जे आपण पोलीस भरती बघितली आणि आज जे बघतोय SSC GD त्याच्यातला फरक आहे. क्रम काय, मैदान आधी कर मैदान फते, सगळ्यात पहिलं मैदान फते करायचं आणि मग मेरिट लागतं. आणि मेरिटमध्ये गुण जोडले जातात मैदानाचे, महत्वाचं आहे. मैदान इथं स्किप करूच शकत नाही. ठीक आहे, इथं काय अगोदर पेपर होतो आणि मैदान फक्त क्वालिफाईंग आहे. म्हणजे 5 किलोमीटर तुम्हाला जी रनिंग करायची आहे 24 मिनिटांमध्ये, तीच तुमचं क्वालिफाईंग आहे. जर तो 24 मिनिटाच्या आतमध्ये केलात तर काही अडचण नाही. जे मार्क्स असतील त्याच्यावरच तुम्हाला मेरिट मिळून जाईल. पात्रता किती आहे, 12वी 18 ते 28, 10वी 18 ते 23, व्हेरी इम्पॉर्टंट. 10वी आहे पण 18 ते 23च आहे. उंची 165 आणि 155 महिलासाठी, इथे किती आहे 170 आणि 157 महिलासाठी, 170 पुरुषासाठी आहे, म्हणजे इकडे जास्त आहे. निगेटिव्ह मार्किंग नाही, व्हेरी इम्पॉर्टंट. पोलीस भरतीसाठी काय आहे बघा तुम्ही किती आहे, इथं तर वय जास्त आहे, हाईट कमी आहे, निगेटिव्ह मार्किंग नाही. किती फायदे आहेत, इथं निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे 1/4, हां 1/4 आहे म्हणजे 0.25, 2 मार्काचा असेल तर. ठीक आहे, पोस्टिंग स्वतःच्या जिल्ह्यात आणि राज्यात आहे, देशभर कुठेही आहे. मेरिट जिल्ह्याने यायला लागतं आणि इथं कॅटेगरी वाईज म्हणजे राष्ट्रीय नॅशनल लेवलला लागतं. ठीक आहे, स्मार्ट मूक आहे, जर उंची 170 प्लस आहे आणि वय 23च्या आत असेल तर दोन्ही द्या. मी म्हणलं तुम्हाला अभ्यास 80% सारखाच आहे, वर्दी फॅमिलीमधल्या एक तयारी आणि अनेक दरवाजे. ठीक आहे, तर मी असं म्हणेल तुम्ही सगळ्यात अगोदर पोलीस भरती फोकस करा, पोलीस भरती फोकस करा. जर तुमचं वय कमी आहे, ठीक आहे, वय कमी असेल तर मात्र तुम्ही दोन्ही फोकस करायला पाहिजे. कारण पोलीस भरतीमध्ये सुद्धा कॉम्पिटिशन आहे. कधी कधी असं होतं की पोलीस भरती मिस आउट झाली, पोलीस नाही होऊ शकलो, तर तुमच्याकडे हा दरवाजा जो आहे तो उघडा राहील. कारण जवळपास 70 ते 80 म्हणजे 78 म्हणू शकतो मी जेव्हा अनालाइज केलं 80% सिलेबस हा सेम आहे, सारखा आहे. त्यामुळे तुम्ही ते करू शकता. माझी काय स्ट्रॅटर्जी असेल की रणनीती काय, पुढे 6 महिने कसं जायचं, सेम जसं मी पोलीस भरतीला सांगितलं होतं इथंही तेच सांगणार आहे. त्यामुळं मी ते म्हणलं की हा जो भाग आहे हा भाग थोडा आपला बदलत राहील. जसा पेपर येईल किंवा ॲडव्हर्टाइजमेंट येईल किंवा प्रिलिमच्या ज्या CBच्या ज्या डेट्स असतील, कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन किंवा कम्प्युटर बेस्ड टेस्टच्या, तसं तसं आपण बदलत जाऊया, स्ट्रॅटर्जी बदलत जाऊ, काही काळजी करू नका. पाया काय, जुलै ऑगस्ट पहिला महिना 1-2 मध्ये 4 विषयाचं फाउंडेशन, आठवड्यातून 3 दिवस हलकं रनिंग वगैरे आपण सांगितलंय ते. 3रा-4था महिना वेग वाढवायचा आहे, म्हणजे इथं दिशा स्पष्ट करायची आहे. पहिला आणि दुसऱ्या महिन्यामध्ये दिशा स्पष्ट करायची आहे आणि इथं वेग आणायचा आहे आणि इथं सराव करायचा आहे, बस एवढंच. आणि तो दिशा कशी करायची, वेग कसं करायचं ते आपण पुढच्या याच्यामध्ये बघूया. ठीक आहे, GDचं समीकरण पोलीस भरतीच्या उलट आहे, कारण 70% वेळ आपल्याला पेपरला द्यायचा आणि 30%च मैदानाला द्यायचं आहे. फक्त रनिंग आहे याच्यामध्ये, बाकी काही नाही. परंतु जी पण रनिंग आहे ती 5 किलोमीटरची रनिंग आहे, त्यामुळं जरा थोडं हे करा. एकूण टार्गेट 126 ठेवा 160 पैकी. ठीक आहे, अंदाजे कट ऑफ दरवर्षी जरी बदलत असेल तरी हा मोठी आहे. GKचा 28 आहे, अंकगणित 30, रिझनिंग 34, हिंदी इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये जो आहे तो 34 मार्क हा इथं आहे. रोजचा अभ्यास काय करायचा बघा, हा जो आहे हा आपण स्ट्रॅटर्जी सेशनमध्ये घेऊया. नंतर जेव्हा ॲडव्हर्टाइजमेंट येईल तेव्हा डे बाय डे कसं जायचं, आपल्याकडे किती वेळ आहे, पोलीस भरती करतोय की नाही, जर पोलीस भरती करून तुम्हाला काही वेळ उरतोय का, त्याच्यामध्ये आपल्याला हे बघूया. बघा, एक्झाम हॉल टॅक्टिस काय तर 45 सेकंद प्रति प्रश्न आहे आणि निगेटिव्ह मार्किंगची शिस्त असली पाहिजे, खूप महत्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला जर SSC GD काढायची असेल अति प्रमाणामध्ये प्रॅक्टिस लागेल, खूप जास्त प्रमाणामध्ये प्रॅक्टिस लागेल. राऊंड 1 कदाचित मी तुम्हाला सांगले की जर निगेटिव्ह मार्किंग असेल, कुठलीही असेल, UPSCचा पेपर घ्या, MPSCचा पेपर घ्या किंवा अन्य पेपर घ्या, जिथं निगेटिव्ह मार्किंग आहे तिथं तुम्हाला हे राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 खूप लोक सजेस्ट करतात. तसंच मी सांगेन, मी तसं स्वतः नॉर्मली कधी करत नाही, पण ठीक आहे, मी सांगेल की 2 राऊंड तर कमीत कमी करा. म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये फक्त खात्रीचे प्रश्न सोडवायचे, जे तुम्हाला 100% शुअर आहेत तेच प्रश्न सोडवायचे. ठीक आहे, बघताच येणार आहे. म्हणजे जसं तुम्ही बघितलात, तुम्हाला माहिती आहे की एखादा प्रश्न बघितला की सुप्रीम कोर्टच्या जजेसची संख्या कोण वाढवतं, लगेच तुम्हाला हे क्लिक झाल्या लगेच डोक्यात आहे की संसद वाढवतं किंवा पार्लमेंट वाढवतं. तुम्ही लगेच पहिल्या लगेच गोल करायचं, लगेच क्लिक करायचं, तिथं गोल म्हणजे क्लिक करायचं आहे. बघताच आडलेला प्रश्न आडला तर पुढे जायचा,
पहिल्या जो राऊंड आहे पहिल्या राऊंडमध्ये जवळपास 60चं टार्गेट असलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला बघता क्षणी एवढे मार्क्स आले पाहिजे, त्याच्यात चुकलं नाही पाहिजे. राऊंड 2 परत या, असे पर्याय बघा ज्याच्यामध्ये 2 बाद होतात ते अटेम्प्ट करा. एकही पर्याय बाद होत नसेल तर पूर्णपणे सोडा. ठीक आहे. तिसरा आहे रिव्ह्यू करा. घाईतल्या चुका पकडा. माहीत नाही ते माहीत नाहीच, शेवटच्या मिनिटाचा जुगार नाही. ठीक आहे. म्हणजे व्यवस्थित बघा, घाईमधल्या काही चुका झाल्या असतील की काय बरोबर आहे काय नाही, ठीक आहे, ते सगळं बघा. हे शेवटी 5-7 मिनिटांमध्ये करा. म्हणजे राऊंड 2च आहे तुमचे मेन. जसं मी म्हटलं फक्त 2च राऊंड केले मी, बरेच लोक 3 राऊंड करतात, पण मी इथं 2ची स्ट्रॅटेजी सांगितली. ठीक आहे. आता ही जी शिस्त आहे ती मॉकमध्येच बनते. मॉक पेपर सोडवणं नॉन निगोशिएबल आहे. ठीक आहे. दर आठवड्याला मॉक अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे. मॉक पेपर देणं नॉन निगोशिएबल, PYQs नॉन निगोशिएबल. खूप जास्त मेहनत तुम्हाला इथं करावी लागते. ठीक आहे. आता जसं म्हणलं मी, मैदान म्हणजे रनिंग काय, क्वालिफाईंग आहे पण पक्क पाहिजे. क्वालिफाईंग पण पक्क म्हणजे काय, 24 मिनिटामध्ये 5 किलोमीटरची रनिंग झालीच पाहिजे. ठीक आहे. तसं जर होत नसेल तर मग काय, तुम्ही डिस्क्वालिफाय आहात. कसं करायचं, 5 किलोमीटर कसं रनिंग करायचं वगैरे आपण बघूया. ही रनिंग ठेवा तुम्ही. ही रनिंग कुठं कुठं महत्वाची आहे, SRPF महत्वाची आहे, इथं SSC GD ला महत्वाची आहे, आणि ह्याच्या पुढे अजून 2-3 आहेत, ते पुढे येतील. ठीक आहे. वनरक्षक आहे का अजून काय आहे तिथं पुढे येतील, तुम्हाला समजेल हे मी का म्हणतोय, का ठेवायचं ते. ठीक आहे. आता ह्याची स्ट्रॅटेजी, पेपर फर्स्ट टाइम मैदान हलकं घेऊ नका, दररोज काही ना काही करत राहा. आता ह्याची स्ट्रॅटेजी एवढं काय हे नाही किंवा मग आपण म्हणतो ना की आयडियलाइज स्ट्रॅटेजी नसते याच्यामध्ये. फक्त तुम्ही जॉगिंग करत राहा, रनिंग करत राहा, स्टॅमिना वाढवत राहा. जसं दररोज आठवड्यातून कमीत कमी 4 दिवस वगैरे रनिंग करा. 1 दिवस रेस्ट घ्या आणि उरलेल्या 2 दिवसामध्ये थोडं लाईट काहीतरी करा. ठीक आहे. हे बघा इथं लिहिलंय मी, धावणं रोज सकाळी नाही, आठवड्यातून 3 दिवस जरी सकाळी धावलात तरी पुरेसं आहे. 4 दिवस म्हणजे 3 ते 4 दिवस. ठीक आहे. अभ्यासाचा इम्पॉर्टन्स आहे याच्यामध्ये. तर GD स्पेसिफिक काही चुका आहेत, या चुका टाळल्या तर अर्धी गर्दी मागे. कुठले भाषेचा पर्याय न निवडणे. आपण घाई काय करतो, फॉर्म भरताना मराठी सिलेक्ट करा, नंतर बदलता येत नाही. बरेच लोक काय करतात, कुणाकडून तर फॉर्म भरून घेतात, ज्याला फॉर्म भरता येत नाही ते लोक काय करतात, कुठल्या तर कॅफेवर जातात आणि फॉर्म भरून घेतात. परंतु तिथं व्यवस्थित क्लिक करा, तुमचा फॉर्म चेक करा, परत एकदा तपासा की मराठी भाषा निवडलेला आहे का नाही. नसेल तर मग तुम्ही आऊट झालात. हा आपल्या मराठी तरुणासाठी नाही. पोलीस भरतीची सवय इथे चालवणं, जसं की सगळे प्रश्न अटेम्प्ट करणे. पोलीस भरतीमध्ये असं काय करतो आपण, सगळे अटेम्प्ट करतो. इथे निगेटिव्ह मार्किंग आहे. अंदाजे पंचे काहीतरी मारलं, ठीक आहे, ब्लाइंड गेस केलं की संपला विषय, कार्यक्रम सेट होतो. PET कडे पूर्ण दुर्लक्ष करणे, फक्त क्वालिफाईंग म्हणून सोडून देतात किंवा चला फक्त क्वालिफाईंग आहे, 5 किलोमीटर तर रनिंग करायचं आहे, मग त्या दिवशी आपण रेडबुल वगैरे घेऊ, 2-3 रेडबुल घेऊ किंवा अन्य काही द्रव्य घेऊ आणि मग मात्र 5 किलोमीटर पूर्ण करू. असं होत नाही. 5 किलोमीटर पडण्यासाठी जो स्टॅमिना लागतो तो हळूहळू ओव्हर द पिरियड ऑफ टाइम डेव्हलप होतो. ती काही स्प्रिंट नाही की 100 मीटर 200 मीटर तुम्ही काहीतरी द्रव्य घेतलात, एकदम एनर्जेटिकली कंप्लीट केलात. तुम्ही कितीही जर काही घेतलात तरी 5 किलोमीटर रनिंग करण्यासाठी तगडी चांगलाच दम लागतो. म्हणजे दम संपतो 5 किलोमीटर. तुम्ही रनिंग करून बघा ज्यांनी केलेलं नाही ते. ठीक आहे. तर फक्त पुस्तक नाही तर मॉक महत्वाचं आहे. म्हणजे इथं बघा, फक्त पुस्तक मॉक जर दिला नाही तरी ही तुमची चूक असेल. त्यामुळं मॉकचा शिवाय हॉलमध्ये वेळ पुरतच नाही. मॉक मी म्हणलं तुम्हाला कम्प्युटर आणि स्पीडचा खेळ आहे सगळा, त्याच्यामुळं मॉक पेपर देणं नॉन निगोशिएबल आहे. जर तुम्ही मॉक पेपर देत नसाल तर यू आर आउट. तुम्ही आत्ताच आउट आहेत. मध्ये जाण्याच्या अगोदरच आजच तुम्ही बाहेर आहेत. ठीक आहे. तर तुमचा आजचा गृहपाठ काय असेल, सगळ्यात अगोदर 1 टाइम OTR आजच करून ठेवा. जाहिरात आल्यावर काही घाई नको. म्हणजे ssc.gov.in वर जा. आजपर्यंत जर तुम्ही OTR फॉर्म भरला नसेल, OTR म्हणजे 1 टाइम रजिस्ट्रेशन, ते एकदाच करावं लागतं. आणि एकदा जर का ते केलं की मग तुम्ही फक्त डायरेक्टली जेव्हा फॉर्म सुटतात तेव्हा क्लिक करायचं आणि सिलेक्ट करून फॉर्म भरून टाकायचा, सबमिट करून टाकायचा. त्यामुळे सगळ्यात अगोदर काय करा, तुम्ही हा OTR फॉर्म भरा. OTR फॉर्म भरल्यानंतर काय होईल, जेव्हा ॲडव्हर्टाइजमेंट येईल तेव्हा घाई नसेल, तुम्ही शांतपणे सगळं ॲडव्हर्टाइजमेंट ऐकता. आज तुम्ही फ्री आहात, शांतपणे, शांत डोक्यानं, कुठेही स्पेलिंग मिस्टेक न होता आधार कार्डवर चेक करा. तुमचं जे 10th मॅट्रिक्युलेशन लेवल म्हणजे 10वीचं जे मार्कशीट आहे किंवा 10वीचं जे सनद म्हणतो आपण महाराष्ट्रामध्ये, त्याला सर्टिफिकेट म्हणतात आपण. तर जी सनद आहे ती सनदवर काय आहे बघा, डेट ऑफ बर्थ सनदची असली पाहिजे. हे सगळं व्यवस्थितपणे भरा आणि OTR भरून ठेवा. त्याच्यानंतर उंची मोजा, सगळ्यात महत्त्वाचं. आम्ही मागेही सांगितलं होतं पोलीस भरतीला 165 असेल तर पोलीस भरती, 170 असेल तरच तुम्ही इथं बसू शकता. ठीक आहे. महिला 157 आहे. GDचं स्टँडर्ड पोलिसापेक्षा थोडं जास्त आहे. नंबर ऑफ पीपल जरी जास्त येत असतील
तरी पण काही घाबरण्याचं कारण नाही, कारण बऱ्याच लोकांना इथं बाहेर येतात, हे उंची एवढी नसते. ठीक आहे. तर काल जे आपण सुरू केलेलं रुटीन आहे त्याच्यात जीकेला राष्ट्रीय भर घाला, म्हणजे NCERT स्तरावर. ते आपण, मी म्हणलं ना तुम्हाला की पोलीस भरती टू SSC GD जाण्यासाठी आता मार्केटमध्ये जर तुम्ही गेलात तर काय माहिती आहे का, पोलीस भरतीचे वेगळे बुक आणि GD SSC GDचे वेगळे बुक्स. अरे पण ज्या विद्यार्थ्यांनी अगोदरच पोलीस भरतीचा चांगला अभ्यास केला आहे, मग त्यांच्यासाठी काय, त्याच्यासाठी काहीतरी कनेक्टिंग असलं पाहिजे ना. म्हणजेच त्या मास्तरला काय पाहिजे, पोलीस भरतीला विचारलेल्या प्रश्नाची पूर्ण समज आणि SSC GDला विचारलेल्या प्रश्नाची पूर्ण समज असली पाहिजे. हे जर गोष्टी त्याला समजल्या तर तो काय करेल की इकडलं फक्त कॉपी पेस्ट करणार नाही, तो काय करेल, जेन्युनली सांगेल की हा अभ्यास इथं करायचा नाही. ठीक आहे. तो सरळ म्हणेल की हे हा अभ्यास तुम्ही त्या पुस्तकातनं करा. हे कनेक्टिंग म्हणतात ना आपण, फक्त एक ब्रिज आम्ही देतोय. तर माझं इथं काम आहे तुम्हाला इथं फक्त ब्रिज प्रोव्हाइड करणं. बस, तुम्हाला माझी पुस्तकं सेल करणं, माझा कोर्स सेल करणं हा हेतू अजिबात नाही. त्यामुळे काही घाबरून जाऊ नका. ठीक आहे. संपूर्ण सिलेबस, पोलीस GD कंपॅरिझन तक्ता सगळं आपल्या टेलिग्रामवर फ्रीली अवेलेबल आहे. ठीक आहे. त्यामुळं आपली जी करिअर अकॅडमी आहे, शार्विक करिअर अकॅडमी, आपला इथं लोगो आहे वरी, आणि हा आपला QR कोड आहे, तिथं QR कोड करा, किंवा डायरेक्ट तुम्ही टेलिग्रामवर गेलात तर तिथं टाका शार्विक करिअर अकॅडमी, तुम्हाला दिसेल. आणि हे जे म्हणलं तुम्हाला GK आणि जनरल अवेअरनेस, त्याच्यासाठी मी एक नवीन उपक्रम करतोय की दररोज आजपासून, म्हणजे 1-2-3 दिवसापासून मी करतोय की दररोज काही ना काही आहे ना, या फ्लॅश कार्ड टाईपमध्ये तुमचे जे करंट अफेअर्स आहेत, तुम्ही डेली जेव्हा वाचता ना खूप बोर होऊन जाता. त्यामुळे मी एक निर्णय घेतलाय की तुम्हाला डेली कार्ड स्वरूपामध्ये डेली 5 ते 7 करंट अफेअर, जे अतिमहत्वाचे करंट अफेअर आहेत, ते तुम्हाला दररोजच्या दररोज फ्लॅश कार्डच्या स्वरूपामध्ये आपल्या ह्याच्यावर येतील. म्हणजे तुम्हाला जर कुठं जेवण करत असाल, कुठं फिरायला जात असाल, तर तुम्हाला असं एकदम लक्ष देऊन वाचायची गरज नाही. पिक्टोग्राफिक फॉर्ममध्ये आहेत. म्हणजे पिक्टोग्राफिक फॉर्ममध्ये म्हणजे फोटो टाईप, म्हणजे जेव्हा आपण फोटो टाईप किंवा पिक्टोग्राफिक फॉर्ममध्ये असतं ना, ती इमेज आपल्या माइंडवर डायरेक्ट प्रिंट होते आणि एक्झाम हॉलमध्ये रिफ्लेक्ट लवकर होते. ठीक आहे. रॅदर की मी तुम्हाला शिकवत बसू की हा डेटा आहे, एवढं महत्त्वाचा आहे, किंवा मग या महिलेच्या यादीमध्ये नंबर 1ची महिला, दुसरी महिला, त्याच्यापेक्षा जर मी नंबर 1ची महिला आहे, नीता अंबानी आहे, समजा फॉर्च्यूनची लिस्ट लागली काल, तर नीता अंबानी आहे, तर फॉर्च्यूनच्या लिस्टमध्ये सगळ्यात प्रभावशाली महिला नंबर 1 नीता अंबानी, तिचा फोटो लावला नीता अंबानी, तर ते तुमच्या लक्षात राहील. बरोबर, हां पहिला आहे, ही कोणीतरी महिला आहे. तर तसं आपण पिक्टोग्राफिक फॉर्मॅटमध्ये करणार आहे. ठीक आहे. हे सगळं आपण करतोय. हा आपला नवीन उपक्रम असेल आणि हा अभिनव उपक्रम आपल्या टेलिग्राम चॅनलवर असेल. तुम्ही जॉईन व्हा आणि दररोज तुम्ही हे बघत राहा. तर उद्या आपण काय बघणार आहे, वर्दी आपण बघितलं, नंबर 1ची वर्दी पोलीस, नंबर 2ची SSC GD ही पण वर्दी बघितली, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स वगैरे सगळं बघितलं याच्यामध्ये. उद्याचा जो आहे आर्मी नेव्ही एअरफोर्स, आज जे बघितलं आपण पॅरा मिलिटरी फोर्सेस, उद्या बघूया मिलिटरी फोर्सेस. पॅरामिलिटरी फोर्सेसमध्ये जाण्यासाठी काय मार्ग आहे ते बघितलं. आता बघूया पॅरामिलिटरी झालं, मिलिटरी फोर्सेसमध्ये जाण्यासाठी काय मार्ग आहेत ते बघूया. म्हणजेच अग्निवीर स्कीम. याच्या अगोदरची स्कीम पूर्ण वेगळी होती, परंतु केंद्र शासनानं, सेंट्रल गव्हर्नमेंटनं अग्निवीर स्कीम आणली. त्याच्यावरही बरेचसे वादविवाद झाले. आपल्याला त्याच्यामध्ये जायचं नसून आपल्याला प्युअरली आतमध्ये कसं जायचं याच्यावर, आणि फायदे काय, तोटे काय, आपल्यासाठी काय नुकसान आहे, आपल्यासाठी काय फायदे आहे, याचाच आपण जास्त अभ्यास करणार आहे. ठीक आहे. आपण बघितलं 4 वर्षे सर्व्हिस आहे, 25% कायम होतं. आपण हे सगळं उद्या बघूया, आज बघणार नाही. फक्त एवढंच सांगायचा मुद्दा की उद्या भेटूया अग्निवीर या नवीन टॉपिक सोबत. ठीक आहे. धन्यवाद.